आता साहेब किती भोळे आहात तुम्ही, म्हणजे तुम्ही सगळेच. नाही हा, ती आपल्यासाठी किचन मध्ये काहीही बनवत नाहीये. ती आपल्याला बनवतीये. तिच्याकडे दुसरंच काहीतरी शिजतंय. नाहीये ना समजत? पारू आपल्या आदित्य सोबत काय चाळे करतेय ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी येऊन बघा. नाही, तुम्हाला नाही पटणार. मी शपथ घेऊन सांगते तुम्हाला. अहो, आदित्य तिकडे तिला म्हणतोय सोड पारू, मला सोड. तिला बाजूला करतोय पण ती बाजूलाच होत नाहीये. मिठी मारून उभी आहे तिथे आदित्य. दामिनी, दामिनी, तू आता आपल्या रूम मधून आलीस ना, मग तुला कसं माहिती इथे काय चालू आहे ते? आणि मला सांग, हे तू तुझ्या डोळ्यांनी बघितलंस का? आत्ताचे अनुष्काचं नाव सांगून टाकते, नाहीतर माझं तोंड परत काळं व्हायचं. हो ना? झाली मी हुशार. हा, मी ती येत होते पण मी नाही पाहिलं मी. पण अनुष्का आहे ना, अनुष्काने पाहिलं. विचारा ना तिला. जाऊ दे ना दामिनी मॅम. ते दोघं मित्र आहेत आणि पारूला वाटलं असेल त्याला मिठी मारावीशी म्हणून तिने मारली असेल. इट्स ओके. पण टू बी व्हेरी फ्रँक मॅम, बायको म्हणून मी थोडीशी जेलस झाली, कारण हे सतत घडतंय आणि ते मला पटत नाहीये. आणि मी ऑब्झर्व केलंय, पारू ना आदित्यला एकांतात गाठण्याचा प्रयत्न करत असते. अनुष्का, तू पारूवर खूप मोठा आरोप करतेस. आरोप काय आहे यात? वहिनी, अहो, हातच्या काकणाला हारसा कशाला? तुम्ही एक काम करा, आता माझ्यासोबत आदित्यच्या रूम मध्ये चला आणि बघा स्वतःच्या डोळ्यांनी, मग तुम्हाला विश्वास बसेल. पारू, काय झालं? सॉरी, तुला राग आला का? बघ, मला खरंच काहीच प्रॉब्लेम नाही. तू हरीश सोबत गेली होती तर मी जस्ट मस्करी करत होतो. आय एम सॉरी. पारू, पारू, काय झालं? वहिनी, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये ना? अनुष्काचं सोडून द्या, मी दाखवते न्यू. चला माझ्या सोबत चला. दामिनी, मिठी मारली दुसरीने, मला सांगितलं तिसरीने, मला मारलं चौथीने. यात पहिलीची काय चूक? दामिनी, बास झालं. मला तुम्ही बोलताय ते खरं खोटं करायची काही गरज वाटत नाहीये. आणि माझा आदित्य, पारू आणि त्यांच्या मैत्रीवर पूर्ण विश्वास आहे. अनुष्का, इतकी शिकली सवरलेली मुलगी तू, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती माझी. दामिनी मूर्ख आहे, तिचं मी समजू शकते. पण तू, अगं पारूसाठी तूच भांडली आहेस ना माझ्याशी, विसरलीस का हे? आणि एक लक्षात ठेव, आदित्य तुझा होणारा नवरा आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल बोलताना थोडा विचार करून बोलत जा. पारू, काय झालं? तुला काही टेन्शन आहे का? प्लीज बोल माझ्याशी. पारू, खाली ये. देवी आई बोलवतात, मी आले. हो, पण मला पारू. आई, काय झालं? पारू, तू आता आदित्यच्या रूम मध्ये होतीस ना? अगं तिथे तू मजा करत होतीस आणि इथे ते सगळ्यांसमोर माझा गाल लाल झाला. बोल ना, केलं होतंस ना तू? एक मिनिट दामिनी काकू, तुम्हा सगळ्यांना काय प्रॉब्लेम आहे? पारू माझ्या खोलीत आली की तुम्हाला प्रॉब्लेम काय होतो? आई, माझं हे ब्लेझर सापडत नव्हतं मला, म्हणून मी पारूला हाक मारली आणि तिने ते दिलं. बस, दॅट्स इट. हे असलं, आई, हे असले घाणेरडे विचार कोणाच्या मनात आले? प्लीज सांग मला. अनुष्का, ही तुझ्यासाठी शेवटची वॉर्निंग आहे. बोलताना थोडा विचार करत जा आणि दामिनीवर विश्वास ठेवू नकोस.
घरातली सगळी माणसं मूर्ख आहेत का? यांना दिसत नाही का जे मी बघते? मला सांगा, तुम्ही सुद्धा बघितलं ना सगळं? मी खरं बोलत होते ना, माझं काय चुकलं होतं? आता तर मी रोज बदाम पण खाते भिजवलेले, तरी मी चुकते. आणि हो, एका निरागस मुलीवर तू अत्यंत घाणेरडे आरोप केलेस. त्यामुळे यापुढे काय करायचं हे मी तुला सांगायची गरज नाही. I'm sorry. I'm really, really very sorry. अनुष्का, जे झालं ते झालं. पारू तुला तुझ्या लहान बहिणीसारखी आहे आणि आमच्या सगळ्यांचा तिच्यावर खूप विश्वास आहे. तुमच्या दोघींमधला बॉन्ड तितकाच मजबूत व्हावा असंच आम्हाला वाटतं. कळलं? हो सर, परत असं नाही होणार. देवी आई, मी येते. आज आदित्य सरांच्या मिठीत मला देवी आईंनी बघितलं असतं तर काय झालं असतं. पण माझा नाईलाज आहे. मला गणीसाठी करावं लागलंय. अनुष्का मॅडम, मी मारली आदित्य सरांना मिठी. आता तरी माझ्या गणीला सोडा. मी केलंय तुमच्या मनासारखं. माझ्या मनासारखं झालंय? हा, माझ्या मनासारखं झालंय का? नाही, उलट माझा अपमानच झालाय. खूप शहाणी समजतेस ना तू स्वतःला? हा, शहाणी समजतेस ना? खूप शहाणपणा दाखवतेस ना? खूप शहाणपणा दाखवतेय. आज तुझा सगळा शहाणपणा मी व्यवस्थित बाहेर काढणार आहे. अनुष्का मॅडम, मला पाहिजे तेवढं चापकानं मारा, पण माझ्या गणीला सोडा. अरे सोड. मध्ये पडू नकोस. हा, मला मध्ये पडावंच लागेल मॅडम. माझा तर खूप जुना हिशोब आहे. तिच्यामुळे ना माझा जॉब, माझं घर सगळं गमावलंय मी. आता थोडा तरी हिशोब वसूल करू दे मला मॅम. हे घे, चांगलं फोडून काढीला. आणि हो, आता नवऱ्याचा रोज मार खायची सवय पाहिजेच पारूला. हो ना हरीश? हो मॅम. मॅम, इथे तमाशा नको. कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल आपल्याला. तुम्ही इथेच थांबा, मी आलोच.
पारू ऐक, आता ना मी मारल्यासारखं करेन आणि तू ना मोठमोठ्याने रडल्यासारखं कर. काय मोठमोठ्याने रडल्यासारखं कर. काय चाललंय तुमचं? पारू प्लीज, यासाठी वेळ नाही आता. प्लीज प्लीज रड, प्लीज. मी विचारते काय चाललंय तुमचं? पारू प्लीज रड, प्लीज. ऐका, मला अजून मारा पण माझ्या गणीला सोडा. ऐका अरे सर, अजून मारा मला पण माझ्या गणीला सोडा. ऐका. अनुष्का मॅडम, तुम्हाला कोणी इथे बघितलं तर उगाच संशय येईल. तुम्ही जा इथून. मी हिची सगळी हुशारी बरोबर काढतो. काय चाललंय तुमचं हरीश सर? पारू प्लीज मला माफ कर. बस झाली आहे तुमची समधी नाटक. मी आल्यापासून बघते खोटं वागत आलाय तुम्ही माझ्यासोबत. तुम्ही आधी माझ्या आयुष्यात परत आला, मग मला लग्नासाठी मागणी घातलीत तुम्ही. ते फोटो झाले, समजे पुरावे मिटवले. माझ्या गणीला मारलं तुम्ही. तुम्ही सांगा ना, तुमच्या चांगुलपणावर मी कसा विश्वास ठेवू? अरे तुझं सगळं बरोबर आहे. मी गणीला नाही मारलं, मी स्वतःला मारून घेतलं. त्या दिशाला संशय यायला नको ना, म्हणून तुला बांधावं लागतं. मी तुला लवकरच सोडून घेऊन जाईन इथून. भूक लागली ना, खाऊन घे. ये हे खाऊन घे बाळा. हा मॅडम. तिथे गणी आहे ना, त्याला एक कानाखाली वाजव ना. ओके ओके. गणी, आता मी मारल्यासारखं करेन, तू रडल्यासारखं कर. ओके. तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे, पण माझ्या गणीला काय बी करू नका. थांबव, आय कॉल यू बॅक. बाळा, काळजी नको करू. हा, तुझी तायडी ना सगळं ठीक करेल. हरीश सर, तुम्ही माझ्या गणीची काळजी घेतली. तुम्ही खाऊ पिऊ घातलं त्याला. माझ्या गणीला मारलं नाही तुम्ही. नाही मारलं. थँक्यू सर. पण सर, तुम्ही अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडम सोबत कसं काय? पारू, तू तुझं आदित्य सरांसोबतचं सत्य मला सांगितलं आणि मी इथून निघून गेलो. त्यानंतर मी एक एनजीओ जॉईन केला आणि तिथे मला साई भेटला. साई? कोण साई? खूप गोड लेकरू आहे. ऐकू बोलू नाही शकत, पण एवढा जीव लावला ना त्याने मला. आणि हेच आहे ना त्या दिशाने हेरलं आणि स्वतःच्या फायद्यासाठी माझ्या साईला किडनॅप केलं. काय? तुझा हा दादा तुला परत घ्यायला लवकरच येईल. हा, त्याला ना एक छोटस काम दिलंय, ते केलं की मग तो रिटर्न येईल. मग तुम्ही परत आधीसारखी मज्जा करा. पण जोवर तो रिटर्न येत नाही तोवर तू इथे एकटाच छान एन्जॉय कर. ओके? मी निघून गेलो होतो ना पारूच्या आयुष्यात, मग का शोधून काढलं मला परत? एका मूर्खा,
तू जर त्या पारूसोबत तेव्हाच लग्न करून तिला इथून कायमचं घेऊन गेला असतास ना, तर मी आज त्या किर्लोस्कर घराण्याची सून असली असते. आणि बाय दिस टाइम मी किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण पण असले असते. पण नाही, तुझ्या मूर्खपणामुळे माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला. आता जे काही तू स्पॉइल केलंस ना, ते तूच क्लीन करायचं. आम्ही सांगू तसं चुपचाप फॉलो करायचं. आणि हे सगळं करत असताना जर शहाणपणा केलास, नाही 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 नाही, मी करतो, मी सगळं करतो. तुम्ही जे सांगाल ते करतो. साईला काय करू नका प्लीज प्लीज प्लीज. गुड बॉय. ए 4G, यस मॅडम. घेऊन जाय पार्सल. हो मॅडम. आपल्या दोघांची तीच अवस्था आहे पारू. जसा तुझा गणी तसा माझा साई. आपण त्या दोघांसाठीच हे सगळं करतोय. रात्री हे सगळं करून घेत आहेत आपल्याकडून. पारू सॉरी, माझ्यामुळे ना खूप त्रास झालाय तुला. आय एम सॉरी. पण हरी सर, तुम्ही हे समजा आधी का नाही सांगितलं मला? प्रयत्न केला होता, पण ती अनुष्का आहे ना आजूबाजूलाच असायची, म्हणून सांगता नाही आलं. हरकत नाही, पण आता बास झाला. आता त्यांचा खेळ पास झाला. सर, आपण आत्ताच्या आत्ता जाऊन देवी यांना समज सत्य सांगून टाकू. चला. पारू, सॉरी. पारू, आपण अहिल्या मॅडमला सगळं सांगू, पण आता ना मुलांचा जीव धोक्यात आहे. ती दिशा आहे ना, ती काहीही करू शकते. तुझ्या इव्हेंटमध्ये दिशानेच बॉम्ब प्लॅन केला होता आणि हे सगळं मला माहित होतं. तुला कारमध्ये मी तेच सांगायचा प्रयत्न करत होतो. पारू, आपल्याला आता सावधानपणे प्लॅन करावं लागेल. आधी आपल्याला मुलांना सोडवावं लागेल आणि त्यानंतर ना अहिल्या मॅडमला जाऊन सगळं सत्य मी स्वतः सांगेन. पण पारू, आता आपल्याला प्रत्येक पाऊल सावधपणे उचलावं लागेल. यार दिशा, आज पुन्हा एकदा मला त्या मूर्ख पारूची माफी मागावी लागली. ज्या पद्धतीने अहिल्या माझ्याशी बोलत होती ना, ते बघूनच तिचा कळा दाबायची इच्छा होत होती माझी. याला देजावू इफेक्ट म्हणतात. हे ना सेम माझ्या पास्ट मध्ये घडून गेलं. म्हणजे सेम असंच, सेम टू सेम. म्हणून तर ती मूर्ख पारू माझ्या इतकी डोक्यात जाते. सतत आपल्या सगळ्या घरातल्या मॅटर्स मध्ये 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 करायचं चोबड्यासारखं. आणि हे सगळे घरातले ते पण तिच्या मागे कुत्र्यासारखी शेपूट हलवत फिरत राहतात. पास आता आर्या पार. अहिल्याचे दिवस संपत आले म्हणून समज. अनुष्का, हे बघ, अहिल्या तर संपणारच आहे, पण आत्ता या मोमेंटला आपल्याला आपली कंपनी वाचवली पाहिजे. त्या पावळ्या अहिल्याने जर आपल्या बोगस कंपनीचे पुरावे खरंच त्या असोसिएशनला दिले ना, तर मग आपली वाट लागली असं समज. तू प्लीज एक काम कर, तू त्या ऑफिसमधून ते पुरावे मला आणून दे प्लीज. शक्यच नाही. ऑफिसमध्ये सगळे असतात. प्रीतम, प्रिया, आदित्य, मोहन, सगळे. आणि तिच्या ऑफिसमधून पुराव्याची फाईल आणणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. आय एम सॉरी. फाईल तर हवीच आहे मला, ॲट एनी कॉस्ट. तू त्या नॉनसेन्स हरीशला यूज कर. हां,
म्हणजे बघ, त्याचं जोपर्यंत ते बारीक पार्सल आपल्याकडे आहे ना, तोपर्यंत आपण जे काही सांगू ते सगळं तो करणार. आणि हे सगळं करत असताना जरी तो सापडला तरी आपलं काय जातंय? हा, तुला पाहिजे ती स्टोरी त्याला ऐकव आणि त्याच्याकडून हे काम करून घे. फाईल आणून दे प्लीज. ओके